जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना आपण सगुण भजन समास पाहतोय. समर्थ अगदी कळवळ्यानं सांगायला लागले की तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे, तेणेची ज्ञान बोलावे चळे ना ऐसे. तरी आता ऐसे न करावे म्हणजे काय न करावे हा विषय विस्तृतपणे आपण कालपर्यंतच्या निरूपणात पाहिला. आपण देहामध्ये अडकून आहे. आता देह आहे तर देहाच्या सर्व गोष्टी आहेत तर सगुण भजन तेवढं नको अशी लबाडी करू नये. तर सद्गुरु वचन सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून सगुण भजनामध्ये राहावं. समर्थ म्हणतात तरच आपल्याला जे ज्ञान होईल ते आढळपणे आपल्याबरोबर राहील. आढळ ज्ञान होईल आणि आढळपणे आपल्याबरोबर राहील. समर्थांना जेव्हा म्हणावं लागतं की तेणेची ज्ञान बोलावे चळेना ऐसे, तेव्हा अर्थ स्पष्ट आहे की चळणारं ज्ञानही साधकाला मिळू शकतं, ते उपयोगाचं नाही. या विषयाकडं आपण सूक्ष्मतेनं पाहूया. आपण अनेकदा निरूपणात पाहिलं की आपल्याला इंद्रियांमधून अनुभव घेण्याची सवय आहे. इंद्रियांचा अनुभव हा बदलतो, पण आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या आत असलेलं मन बुद्धी चित्त या गोष्टीसुद्धा इंद्रियच आहेत. यांचेही अनुभव बदलतात, यांचीही खोली बदलते आणि यांच्या चढ उतारानुसार अनुभूतीमध्येही चढ उतार येतात. मन प्रसन्न असताना आपली असणारी वर्तवणूक आणि मन विषण्ण असताना आपली असणारी वर्तवणूक यात जसा फरक आहे, तसं मनाकडून वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं चित्र समोर उभं राहतं. ध्यानामध्ये काही दृश्य दिसणं, ध्यानामध्ये काही मंगलमय आवाज ऐकू येणं, प्रकाश नाद सुगंध असे अनुभव येणं, या सगळ्यांना बाजूला करून साधकाला पुढे चालत जावं लागतं. सगुण भजन का आवश्यक आहे त्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण आपलं मन आणि देह गुंतवून त्या गोष्टीचा अनुभव घेत असतो. सगुण भजनामध्ये हे सगुणाच्या पायी विलीन करायचं आहे. स्वतः श्री रामचंद्रांची सगुणोपासना समर्थांनी केलेली आहे आणि असे समर्थ आपल्याला सांगता आहेत की आपल्या देहबुद्धीच्या कचाट्यात न अडकता रघुनाथ भजनी लागा. आपल्याला येणारे अनुभव, आपल्याला जे कळत आहे किंवा आपल्याला जे कळत नाही, दोन्ही गोष्टी सगुणाच्या पायी अर्पण करायला शिका. पूजन करणं म्हणजे खरं पाहता आपण होऊन तिथं अर्पण होणं असाच एक अर्थ आहे. नाहीतर पूजा केली आणि पूजा घेणारा आणि पूजा करणारा वेगळा राहिला तर ती पूजा म्हणजे केवळ कर्मकांड झालं, केवळ सोपस्कार झाला, एक प्रकारचा अध्यात्मातील व्यवहार झाला. पण अध्यात्मात व्यवहार असत नाही. व्यवहाराच्या पलीकडे अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये समर्पण आहे. पूजन जेव्हा घडत आहे तेव्हा भाव असा पाहिजे की आपण त्यामध्ये स्वतःला विसरत आहे. समजा श्री महाराजांची मूर्ती आहे, त्या मूर्तीला आपण स्नान घालत आहे, तर ते स्नान घालत घालत आपण आपल्याला विसरून त्या ठिकाणी श्री महाराजांचं स्मरण राखलं पाहिजे. समजा आपण श्री महाराजांची मूर्ती पुसतोय तर श्री महाराजांनीही असंच पुसून आपल्याला स्वच्छ करावं असा भाव कुठेतरी त्यामध्ये पाहिजे. उदाहरणादाखल आपण हे पाहिलं, जो जो ज्याचा ज्याचा भाव तशी तो पूजा करेल, पण पूजेमध्ये हे जर समर्पण नसेल तर पूजन हे केवळ सोपस्कार होऊन राहतं. समर्थ म्हणतात ज्ञान आपल्याला होत नाही असं नाही, फक्त ते चळतं. न चळणारं म्हणजेच न ढळणारं न बदलणारं ज्ञान हवं असेल तर सगुण पूजेचा आधार घ्यायला पाहिजे. असं पहा, आपण वर्गामध्ये काहीतरी शिकतो. ज्यांनी शिकवलेलं आहे तेही कुठेतरी शिकून आपल्यापुढे शिकवायला आलेले आहेत. ज्या पुस्तकातून ते शिकले त्या पुस्तकातही कुणीतरी शिकूनच काही घातलेलं आहे. ते जे काही शिकलेलं आहे त्यामध्ये जर बदल झाला तर काय होईल? मग पुस्तकातही बदल होईल, पुस्तक शिकणाऱ्यामध्येही बदल होईल आणि नंतर शिकवणुकीतही बदल होईल. साधं उदाहरण पाहायचं झाल्यास 100 वर्षांपूर्वी समजा एका शास्त्रज्ञानं काही शोध लावला
आता 60 वर्षांपूर्वी जी व्यक्ती शाळेत गेली त्या व्यक्तीला त्या शोधाबद्दलचा अभ्यासक्रम होता. पण गेल्या 40 वर्षात समजा तो शोध दुसऱ्या शास्त्रज्ञानं खोडून काढला, नवीन शोध लावला, तर आता तो नवीन शोध पुस्तकात आहे. आत्ता जी व्यक्ती शाळेत जाईल तो ती नवीन शोध शिकेल. मग पूर्वीच्या व्यक्तीचं ज्ञान खरं की आत्ताच्या व्यक्तीचं ज्ञान खरं? अशा प्रकारे ज्ञानाचा वरवरचा अनुभव आपल्याला असतो आणि तो आपल्याला आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून मिळत असतो. समर्थ म्हणतायत की याच गोष्टी सगुण भजनामध्ये आपल्याला अर्पण करायला शिकायच्या आहेत. सद्गुरूंनी जे ज्ञान सांगितलेलं आहे ते इंद्रियांच्या पलीकडचं आहे. आपण निरूपणात पाहिलं की ते ऐकून किंवा वाचून आपल्याला कळणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालावं लागेल आणि ते चालत असताना आपल्याला आपल्या देहाचा, मनाचाच वापर करावा लागेल, पण नंतर त्यांना टाकावं लागेल. म्हणजे आपण ध्यानाला बसलो, नामस्मरणाला बसलो तर सगळ्याचा वापर करून बसू, पण ध्यानाला बसल्यानंतर शांत अवस्थेमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपलं तिथे मन नसेल, बुद्धी नसेल, देहाचा भावही नसेल. पण ती अवस्था कायमस्वरूपी टिकत नसल्यामुळं सगुण भजनाची गरज आहे. सगुण भजनामध्ये जेव्हा मनुष्य जागृतीमध्ये येईल तेव्हा त्याला त्याच गोष्टी तिथे अर्पण कराव्या लागतील. त्या अर्पण करून त्यानं व्यवहारात त्याचं वर्तन ठेवलं तर साधनकाली त्याला जी शांती मिळालेली आहे ती त्याला व्यवहारकाळीही टिकवता येईल. म्हणजे ज्ञानाची जी अनुभूती साधनेच्या खोल स्थितीमध्ये येते ती टिकवून ठेवण्यासाठी सगुणोपासनेची मदत साधकाला होते. ती जर सगुणोपासना त्यानं ठेवली नाही तर मात्र साधनेच्या काळी तो शांत अवस्थेमध्ये जाईल, पण ती शांत अवस्था नंतर त्याला टिकवता येईलच असं नाही. याचं कारण विषयांचा जोर विलक्षण आहे. डोळे उघडल्यानंतर मनुष्य पुन्हा प्रपंचात जातो. प्रपंचामध्ये मीनच वर्तन करावं लागतं. मी जिथे आहे तिथे तू येतो आणि मीतूपणाच्या पातळीवरचा प्रपंच आपला घात करतो. साधकाला त्याचा आत्मबोध स्थिर ठेवायचा आहे ही महत्त्वाची गोष्ट सगुणोपासनेमधून त्याला जमते. मी रामाचा आहे, मी श्री महाराजांचा आहे असं म्हणणं ही सगुणोपासनाच आहे. प्रत्येक कृती करताना त्यांची आठवण, आपल्या सद्गुरूंचं स्मरण ही सगुणोपासनाच आहे. सगुण आपल्या जवळ आहे आणि सगुण खोटं जरी असलं तरी त्यात आज आपण अडकून आहे, त्यामुळे आपल्याला सगुणाचा आधार घ्यावा लागतो. समर्थ म्हणतायत, करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाली. कोण करतंय दुर्जनांचा संहार? भगवंत करतायत. आपल्याला आधार कोण देते? भगवंत देतायत. समर्थ म्हणतायत, सगुणोपासनेनं या भावामध्ये साधक राहायला शिकतो. हे दुर्जन कोण आहेत? कामक्रोधादी षड्रिपू हे दुर्जनच आहेत. हे षड्रिपू ज्या अहंकाराच्या आधारावरती नाचतात तो अहंकारही दुर्जनच आहे. भगवंताच्या कृपेनं तो नाहीसा होतो. आपल्याला सांभाळलं जातं म्हणजे त्या विकाराच्या वेळी विकारामध्ये आपण वाहवत न जाता आपल्या सद्गुरू स्मरणामध्ये, आपल्या अनुसंधानामध्ये आपल्याला राहता येतं. हे भगवंत सांभाळतो म्हणून. म्हणजे पहा, इथे भगवंत आपण सगुण म्हणून ठेवलेला आहे म्हणून तो आपला सांभाळ करतो असा भाव आपल्याला धारण करता येतो. एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्याला दिसणारी वस्तू ही स्थूल आहे, पण त्या वस्तूबद्दलची आसक्ती, हाव ही सूक्ष्म आहे, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. श्रीखंड स्थूल आहे, पण श्रीखंडामुळं तोंडात ज्यामुळं पाणी येतं ती वासना मात्र सूक्ष्म आहे. तोंडातील पाणी पण स्थूल असेल, पण ती वासना कशी दाखवता येईल? म्हणजे तिथे आपल्याला आपलं सगुण स्मरण, आपल्या सद्गुरूंबद्दल असलेला भाव, आपल्या साधनेबद्दल असलेली दृढताच मदत करेल. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आहे. विषय कुठे पळून जाणार नाहीत. आपल्याला आपला देह टाकता येणार नाही आणि देह हा विषयांमध्ये राहणारच आहे. मग अशा वेळी सगुणाचा जर आधार नसेल तर आपल्याला दुर्जनांना मारता येणार नाही. म्हणून समर्थ या सगुणाच्या आधारानं म्हणतात की त्या सगुणानं दुर्जनांचा संहार घडत आहे आणि तो सगुणच आपल्या भक्तांना आधार देत आहे.
हा एक प्रकारे चमत्कारच आहे जो घडतोय असं समर्थ म्हणतात. सूक्ष्मतेनं विचार करून पहा. जर आपल्या जीवनामध्ये सगुण भक्तीच नसेल तर विषयाचा म्हणजेच दुर्जनांचा मारा झाल्यानंतर आपण कुठे जाणार? आपण निराधार असू आणि मग आपण त्या विषयामध्ये वाहवत जाऊ. सगुण भक्ती आपल्याला आतून आधार देते आणि आपण विषयांच्या नादी न लागता आपल्या स्मरणामध्ये स्थिर राहायला शिकतो. श्रोता जो आहे तो हे जाणून न घेता, या अनुभूतीच्या मार्गावर न जाता, सगुण तर मायेमध्ये येतं, मग ब्रह्मनिर्गुण असेल, मायेच्या अतीत असेल तर सगुणाचा आधार का घ्यायचा असा तर्क मांडतो. हा तर्क उपयोगी पडत नाही. एकदम असं निर्गुण होता येणार नाही, कारण सर्व देहांचे बंध आपल्याला लागलेले आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. या देहांच्या पलीकडे निर्गुण परमात्मा आहे. त्यामुळे जोपर्यंत या 4 देहांमध्ये आपण अडकून आहे तोपर्यंत सगुणाचा आधार घेऊन आपल्या निर्गुण स्वरूपाच्या अनुसंधानात राहावं लागतं. मग इथे उघडच आहे की हा जर सगुण भजनाचा आधार आपण सोडला तर ते ज्ञान चळणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, रघुनाथ भजनी लागावे तेणेची ज्ञान बोलावे. आणि मग हे रघुनाथ भजन किंवा सगुण भजन काय करतं? मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. विघ्न आहे अहंकाराचं, विघ्न आहे देहबुद्धीचं. मनात जे जे येतं ते पूर्ण होतं असा इथे अर्थ नाही. मनी धरावे ते होते याचा अर्थ मनाचा नाश होतो. असं कसं काय तेही आपण सूक्ष्मतेनं पाहूया. जर सगुण भजन नसेल, सगुण भजन येणार तरी कुठून? सद्गुरूंकडून येणार. म्हणजे सद्गुरू नाहीत, सद्गुरूंचा अनुग्रह नाही, सगुण भजन नाही. अशा स्थितीमध्ये मनाचं काय मागणं असतं? वेगवेगळे विषय हेच मनाचं मागणं असतं. पण समर्थ सगुण भजनाचं महात्म्य सांगताना म्हणतात, मनी धरावे ते होते. म्हणजे सगुण भजन मनाची वाट बदलतं. विषयांकडे धावणारं मन आत्मचिंतनाकडे धावायला लागतं आणि त्यानं जे धरलेलं आहे ते होत जातं. म्हणजेच आत्मचिंतन दृढ होत जातं. आत्मचिंतन जितकं दृढ होत जाईल तितकं मन हे अर्थातच मरून जातं. मनाची धाव शब्दांमुळे होते आणि शब्दांची धाव चित्तवृत्तींमुळे होते. हे सगळं काही लयाला गेल्यानंतर शांत आत्मस्थिती साधकाला येत असते. त्यामुळे सगुण भजन करत असताना मनात जे येतं ते पूर्ण होतं. याचा अर्थ असा की त्या सगुण भजनामध्ये साधकाच्या चित्तवृत्ती शांत व्हायला लागल्या की आत शब्द उमटेनासा होतो. आतला गलबला शांत व्हायला लागतो आणि मन मनाच्या ठिकाणी मुरून जातं. मग असं शांत झालेलं मन आत्मचिंतनामध्ये स्थिर राहायला लागतं. साधनेसाठी उपकारक ठरतं. म्हणजे मन मागत आहे आत्मानुभूती आणि जसजसं साधकाचं चित्त शांत होत आहे तसं तसं आत्मानुभूती आत प्रगट होत आहे. म्हणून मनी धरावे ते होते. अर्थात जो असा महात्मा आहे त्याच्या मनामध्ये काही संकल्प आला लोककल्याणाचाच तर तो संकल्पही पूर्ण होईल. म्हणजे समर्थांसारखे जे महात्मे आहेत त्यांच्या मनात काही आलं तर त्या संकल्पाला भगवंतच पूर्ण करतो. भक्ते जे मनी धरावे ते देवे आपणची करावे, तेथे वेगळेपण भावावे नवचे कदा. हे खरंच आहे, पण वेगळेपण नसतानाही घडून येतं. वेगळेपण असताना मनाचे लाड सगुण भजनामध्ये पुरे होत नाहीत, हे ध्यानात घ्यावं. हे वेगळेपण जाईल सगुण भजनाच्या माध्यमानं आणि निर्गुण स्थितीमध्ये साधक स्थिर होईल. ही गोष्ट समर्थ आपल्याला समजावून सांगतायत आणि म्हणून सगुण भजनाचा आग्रह धरतायत. असं घडणं, विघ्न निघून जाणं आणि मनाचं मनपण नाहीसं होणं ही भगवंताची खरी कृपा आहे. समर्थ म्हणतात, कृपा केलिया रघुनाथे प्रचित येते. या कृपेची प्रचिती भगवंताची कृपा झाल्यानंतर येते. किती सुंदर समर्थांनी सांगितलं पहा. याचा इत्यर्थ असा की आपण आपलं देहभावाचं वेगळेपण टाकायला शिकलं पाहिजे आणि देहभाव आहे तर आपल्यासारखं सगुण आपण भजलं पाहिजे. भगवंताची मूर्ती असेल नाही तर आपल्या सद्गुरूंचं सगुण स्वरूप असेल किंवा सद्गुरूंचा फोटो जरी असला किंवा सद्गुरूंनी दिलेली साधना जरी असली
तरी ते सर्व काही सगुण भजनामध्ये येतं. असा तर्क उपस्थित करून उपयोग नाही की सगळं मायेतच असेल तर माया धरून काय होणार आहे. काहीतरी अर्थ आहे सद्गुरू वचनाला, कारण त्यांनी त्या मार्गावरचा अनुभव घेतलेला आहे. समर्थ पहा, त्यांचा अनुभवच आपल्याला स्पष्टपणे सांगतायत. रघुनाथ भजने ज्ञान झाले. या पलीकडं आणखी काय सांगायचं समर्थांनी. आपल्याला स्वतःला सगुण भजनामुळंच ज्ञान झालेलं आहे असं समर्थ स्पष्ट सांगतायत. आणि पुढं म्हणतायत, रघुनाथ भजने महत्त्व वाढले म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. म्हणून तुम्हीही हे करणं आवश्यक आहे. तूही हे कर असं ते श्रोत्याला सांगतायत. हे रघुनाथ भजन म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना आहे. जे सद्गुरूंनी करायला सांगितलं ते करणं म्हणजे रघुनाथ भजन आहे, म्हणजेच सगुण भजन आहे, सगुणोपासना आहे. आपल्या देहबुद्धीच्या दृष्टीनं आणि कल्पनेनं अनंत प्रकारचं सगुण आपल्याला निर्माण करता येईल. पण सगुण तेच जे सद्गुरूंनी दाखवलं. सद्गुरू म्हणतायत ना, हा राम आहे, तर तेव्हा तो राम आपल्यासाठी सगुण आहे. सद्गुरू म्हणतायत ना, हे नाम तू घे, त्यावेळी ते नाम आपल्यासाठी सगुण आहे. म्हणजे सगुण भजन करायचं आहे, पण त्या सगुणाचा बोध सद्गुरूंकडून घ्यायचा आहे आणि मग त्याच्या भजनात राहायचं आहे. तर आपण आत्म्यापर्यंत म्हणजे खऱ्या रघुनाथापर्यंत पोहोचू. म्हणजे इथे अर्थ उघड आहे की आपल्याला सद्गुरू वचनावरती पूर्ण विश्वासच ठेवावा लागेल, अन्य पर्याय नाही. हे सगुण आहे आणि हे सगुण तुझ्या आत्मस्वरूपाचं प्रतिबिंब आहे हे सद्गुरूंनी सांगावं लागेल आणि मग सद्गुरूपदिष्ट मार्गानं त्या सगुणाच्या भजनात राहावं लागेल. असं पहा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे उपासना करून आत्मस्वरूप प्राप्त झालं ही गोष्ट अस्तित्वातच नाही. ते मिळवायचं नसून तेच व्हायचं आहे हे समजायला पाहिजे. आपण एखादी गोष्ट मिळवायला जातो तेव्हा तिथे द्वैत असतं, प्रयत्न असतात, सायास असतात. सायास जेव्हा गळून पडतात तेव्हा आत्मप्रचिती प्रगट होते. ती तिथे आहेच. म्हणजे साधनेनं आपल्याला आत्मानुभूतीसाठी पात्र व्हायचं आहे, तयार व्हायचं आहे. ते तयार झाल्यानंतर आत्मप्रकाश तिथे स्वतः सिद्ध आहेच, बाहेरून तो आणावा लागणार नाही. म्हणजेच सगुण भजनामध्ये आपले सगळे सगुण आपल्याला विसरायचे आहेत. आपले गुण विलीन झाले की स म्हणजे सहा, म्हणजेच अस्तित्व रूपानं असलेलं परब्रह्म तत्व तसंच्या तसं त्या ठिकाणी आहे हे आपल्या प्रचितीला येतं. म्हणून सगुण भजन आवश्यक. समर्थ म्हणतायत पहा, हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा. आत्मस्वरूप कुठं गेलेलं नाहीच आहे, ते साक्षातपणे आहे, सप्रचित आहे. आपल्याला ती अनुभूती येत नाही कारण आपण साक्षात्काराच्या मार्गावरती नाही. म्हणजेच श्रवण, मनन, निधिध्यासन, सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये दृढ राहणं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगुण भजन करणं हा साक्षात्काराचा मार्ग. या मार्गावरती येऊन साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा असं समर्थ म्हणतात. एकूण काय तर सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून सगुण भजन घेऊन त्या सगुण भजनाच्या मार्गानं आत्मज्ञान होतं हे तू स्वतः अनुभव घेऊन पहा असं समर्थ सांगतायत. नुसतं ऐकण्यानं काही होणार नाही. तिथे तुला तुझी कृती करावी लागेल. पण अट एकच आहे की ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितली त्याप्रमाणे. या सगुण भजनाचं महत्त्व ठसावं म्हणून समर्थ पुढच्या ओव्या सांगतायत पहा. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावावे. करता राम हे असावे अभ्यांतरी, करता राम मी नव्हे आपण. ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडेना सर्वथा. प्रचित पाहता तरी आता शीघ्रची पाहे. ओव्यांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, पण या ओव्यांकडं थोडं सखोलतेनं आपण पाहूया. रघुनाथाचं म्हणजेच भगवंताचं स्मरण करून कार्य करावं म्हणजे कोणत्याही कर्मात शिरतानाच मुळात आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण पाहिजे. कार्य सिद्धीला जातं असं समर्थ म्हणतायत,
म्हणजे तुम्ही करता ते सगळं यशस्वीतेकडं जातं असा याचा अर्थ नाही. कार्यसिद्धीला जाणं म्हणजेच जे काही कर्म करत आहे त्याच्या फळापासून आपण वेगळं होणं. कर्मफलाचा त्याग जर घडला तर ते कर्म तडीला गेलं किंवा नाही गेलं याच्या व्याख्याच बदलून जातात. कर्म जरूर घडेल ते करावं, पण अकर्ता भावानं, रघुनाथाच्या भगवंताच्या स्मरणानं, किंवा समर्थ म्हणतात त्याप्रमाणे कर्ता राम हे असावे अभ्यंतरी. अशा प्रकारे जर कर्म घडलं तर तिथे खरा कर्ता कोण झाला? राम झाला. तत्वतः तोच कर्ता आहे. आपण देहाला मी समजून कर्मामध्ये कर्तृत्व भावानं अडकतो. अहम कर्तृत्व मग आपल्याला फलभोक्तृत्व देतं. साधक जेव्हा कर्ता भावच टाकून देतो त्यावेळी त्याचा कर्मफलाशीही संबंध राहत नाही. मग फळ कोणतंही असो, कर्म घडलं की ते पूर्ततेला गेलंच. म्हणून समर्थ म्हणतात ते तत्काळची सिद्धी पावे. समर्थ याच अभ्यासाला पुढे म्हणतायत, कर्ता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुणी ते अनन्य निर्गुणची होईजे. हा विषय आणि पुढे कर्तेपणाबद्दल समर्थ काय म्हणतायत तो सर्व भाग आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.